गावदेवी यात्रा महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती जंगी सामन्याला हजारो नागरिकांनी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार राजेश मोरे यांच्यासह अन्य प्रतिष्ठित पाहुण्यांनी आपल्या उपस्थितीत मल्लांना प्रोत्साहन दिले। उद्योजक समाजसेवक दिनेश कृष्णा पाटील यांच्या स्वखर्चाने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कुस्ती महोत्सवात लाखो रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आली, ज्यामुळे राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला। सांस्कृतिक परंपरांची जतन करत असताना युवकांना क्रीडाकलेत सुद्धा प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा उद्देश आहे। लोकसहभागातून आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कुस्ती महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। जत्रेचे जे सामने भरवलेत कुस्त्यांचे दिनेश पाटील यांनी आपल्या वैयक्तिक याच्याने भरवले ग्रामस्थांच्या वतीने अतिउत्तमरित्या सामने हे आयोजित केलेले आहेत आणि त्यात येणारे सगळे पैलवान हे सगळे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले पैलवान आहेत, यातले खूप सारे। आणि या जत्रेमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे। तेव्हा या रीत्या ती घटना पार पडत आहे आणि या रीत्या ते कुस्तीचे सामने दिनेश पाटील यांनी आयोजित केले ते व्यवस्थितरित्या पार पडतात। जसं आम्हाला सगळे कुस्तीगीर इथे
कुस्ती शौकीन आणि पंच राष्ट्रीय स्तरावरचे असतात, त्याप्रमाणे आपण पत्रकार बंधू भगिनी सुद्धा दर जत्रेला येतात आणि आम्हाला या इव्हेंटला, या गावदेवी जत्रेला आणि कुस्त्यांच्या सामन्यांना प्रसिद्धी देतात, त्याबद्दल आपले सुद्धा आभार व्यक्त करतो। चोळे गाव हे प्राचीन परंपरा लाभलेलं गाव आहे आणि गावदेवी मातेची त्रिवार्षिक यात्रा असते, त्या निमित्ताने कुस्त्यांचे सामने असतात आणि ही परंपरा कायम राखलेली आहे। दर 3 वर्षांनी विविध क्षेत्रातनं महाराष्ट्रातनं इथे पैलवान येतात, कुस्ती शौकीन येतात आणि आम्ही सगळे ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे दिनेश कृष्णा पाटील गेल्या 3 उत्सवात स्वतः सगळ्या याच्यात हे करून कुस्त्यांचं आयोजन करतात। संपूर्ण सहभाग त्यांचा जास्त असतो म्हणजे, आणि त्याच्यात ग्रामस्थ असतात, सगळे पंचमंडळी असतात, इकडची पंचक्रोशीतले कुस्तीगीर असतात, कुस्ती संघटनेचे पदाधिकारी हे सगळे सहभागी होतात आणि खरं म्हणजे आता दिनेश कृष्णा पाटील यांनी ही परंपरा पुढे नेण्याचं काम केलं, कारण आज ज्या आखाड्यात मोठे मोठे नामवंत पैलवान आले होते त्यांना आमंत्रण करणं, त्यांना इथे आणणं म्हणजे हे मोठं काम असतं नियोजनाचं, ते आमचे दिनेश कृष्णा पाटील यांनी नियोजन केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ 3 दिवस चालणारा या वर्षीचा हा उत्सव आहे। सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि सर्व कुस्ती शौकीन उपस्थित आहेत। पंचमंडळींचं नेहमी सहकार्य आहे, पंचमंडळी सुद्धा नॅशनल लेवलचे पंच इथे आहेत, ही मोठी बाब आहे म्हणजे त्या गोष्टीवर, आणि ती परंपरा चोळेकरांच्या वतीने दिनेश पाटील यांनी जपलेली आहे, त्याचा अर्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना ग्रामस्थांना आहे। त्या बाबतीत त्यांनी स्वतः एक